सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे। एसटी महामंडळामध्ये सरकारी नोकरीची जाहिरात येणार आहे। 17,482 पदाची जाहिरात। जी भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरली जाणार होती, आता तीच भरती प्रक्रिया गव्हर्नमेंट भरणार आहे। म्हणजे एसटी महामंडळामध्ये मेगा भरती येणार आहे आणि याची जाहिरात टोटल जागा तुमच्या 17,482 एवढे पद आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तुम्ही एसटी महामंडळाचा फॉर्म भरणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन आहे, सबस्क्राइब नसेल केलं तर पहिले सबस्क्राइब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा। सविस्तर संपूर्ण माहिती आपण पाहूया। जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, कोणकोणत्या पदाची जाहिरात असणार आहे, त्याचबरोबर तुमचा अभ्यासक्रम काय आहे, सगळ्या माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार। चला तर वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही नवीन आहेत, आपला टेलिग्रामचा ग्रुप अजून जॉईन नसेल करा तर जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। ओके, चला। चालक आणि वाहक पदासाठी सुवर्ण संधी, कारण जागा जास्त त्यांच्या आहेत। विभाग एसटी महामंडळ आहे 17,482 ते 17,782, 42 एकूण जागा त्या ठिकाणी असणार आहेत। कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाच्या जागा नाहीत, तर ह्या सगळ्या जागा आहेत तुमच्या गव्हर्नमेंटच्या। ठीक आहे। मार्च 2026 तुमची अपेक्षित जाहिरात कधी येणार आहे त्याची सुद्धा घेऊया। तत्पूर्वी नेमक्या कोणकोणते पद आहेत यामध्ये, तर नंबर लक्षात ठेवा। चालक नावाचं पद आहे, एक सेकंद, हा वेट करा। कुठलं पद आहे? चालक नावाचं पद आहे, दिसतंय तुम्हाला चालक। त्याच्यानंतर वाहक नावाचं पद आहे। त्यानंतर यांत्रिकी, बस दुरुस्ती आणि देखभाल, यांत्रिक टेक्निकल जे वेगवेगळे पद आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला लिपिक टंकलेखक ज्यांची टायपिंग झाली आहे 30 असेल 40 असेल, लिपिक टंकलेखक भरती प्रक्रिया असणार आहे। सहाय्यक नावाचं पद आहे, ज्यामध्ये विविध तांत्रिक वेगवेगळे आयटी वाले असतात, विविध टेक्निकल वाले असतात। त्याच्यानंतर बस सफाई स्वच्छता कर्मचारी आहे। असे या प्रकारची तुमची एसटी महामंडळामध्ये 17,400 प्लस जागाची भरती प्रक्रिया एवढ्या पदासाठी राबवली जाणार आहे। आता पुढचं, या अगोदर आपण बॅच सुरू केली होती एसटी महामंडळ भरती, परंतु एसटीची कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती प्रक्रिया होती। आता तुम्हाला त्या ठिकाणी आजच आपला जो काही प्रवेश होतो निश्चित करून घ्या, कारण 22 मार्च पासून याची फीस वाढणार आहे। एसटी महामंडळ भरती 2026 नवीन बॅच घेऊन येतो आपण। सुरुवात बॅचची 22 मार्च पासून होणार आहे। विशेष ऑफर ही फक्त पहिल्या 100 जणांसाठी आहे। फीस किती आहे, तर फक्त 990 रुपये फीस ठेवलेली आहे। किती? 990। संपर्क करायचा आहे, कुठला नंबर आहे हा तुम्हाला नंबर दिसतोय संपर्क करताना 955262 95 95 63 या नंबरला व्हॉट्सअप करायचे। आपल्या ऍपची लिंक पाठवली जाईल किंवा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। 22 तारखेपर्यंत जे कोण ऍडमिशन घेतील त्यांना फक्त 990 फीस आहे। त्यानंतर फीस ही 2,999 होणार, त्यामुळे लवकर ज्यांना एसटी महामंडळ तयार बॅच जॉईन करून घ्या। ओके, चल। इथं बघा, चालक आणि वाहक संदर्भात जर पाहिलं असेल तर 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आहे। वाहकासाठी 10वी किंवा 12वी उत्तीर्ण दिले आहे। जाहिरात आल्याच्या नंतर तुमच्या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती असणार आहे। जाहिरातीच्या नंतर तुम्हाला सगळी माहिती क्लिअर होऊन जाईल। अवजड वाहन चालवण्याचा तुमचा परवाना तुमच्याकडे असावा। चालकसाठी ड्रायव्हिंग टेस्ट तुमची अनिवार्य असणार आहे। वाहकासाठी 10वी 12वी ड्रायव्हिंग टेस्टची आवश्यकता नाहीये। ठीक आहे। बॅच तुम्हाला काढून घ्यावा लागतो, वाहकचा काढून नसेल घेतला तर काढून घ्या। कागदपत्राची पूर्तता वेळेवर करा, ऐनवेळी होणारी धांदळ टाळा। म्हणजे तुमच्या कास्ट वाईज जागा असतील तर कास्ट सर्टिफिकेट नसेल काढलं तर काढून घ्या, नॉन क्रिमिनल नसेल काढून घ्या, तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर डोमासाईल काढून घ्या, जे काही डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करून घ्या, काढून घ्या। आता ही भरती प्रक्रिया नेमकी किती प्रकारात असणार आहे? टोटल तुमची भरती प्रक्रिया जर पाहिली असेल तर वेगवेगळ्या 4 टप्प्यात असणार। पहिला टप्पा आहे तुमची लेखी परीक्षा असणार आहे। जाहिरात येईल, कास्ट वाईज जागा असतील, तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। लेखी परीक्षेची जाहिरात क्लिअर होईल, डेट होईल आणि त्या डेटच्या दिवशी तुमची पहिली लेखी परीक्षा होईल। त्याच्यानंतर जे कट ऑफ मध्ये बसतील त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट असेल। कोणासाठी? वाहक चालकसाठी ड्रायव्हिंग टेस्ट असेल। इतर जे काही वेगवेगळे पद आहेत त्या पदानुसार तुमची दुसरी टेस्ट असेल। काहीला त्या ठिकाणी टेक्निकल नाहीये किंवा ड्रायव्हिंग टेस्ट नाहीये। ठीक आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमची कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे। तुम्ही फॉर्म भरताना जे कागदपत्र लावले ते
आणि सगळ्यात शेवटचा टप्पा अंतिम गुणवत्ता यादी होणार आहे आणि तुमची निवड एसटी महामंडळामध्ये केली जाणार आहे. ओके, त्यानंतर बघा एकूण प्रश्न, आता यामध्ये थोडासा बदल होण्याचे चान्सेस आहेत. यावेळेस खूप मोठ्या जागा आहेत, त्यामुळे जी काही लेखी परीक्षा आहे आजपर्यंत ज्या काही सरळ सेवेने घेतले त्या प्रकारची शक्यता होणार आहे. या अगोदर तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारले जात होते. संपूर्ण सिलेबस हा 15-15 मार्काचा 60-40 प्रश्न टेक्निकल, पण यावेळेस शक्यता आहे सगळी भरती प्रक्रिया ही सरळ सेवा टाईप मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे एकूण 100 प्रश्न असणार आहे. याला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके, या प्रकारचे तुमचे संपूर्ण प्रश्न असणार आहे. इथं जर पाहिलं असेल मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता प्रत्येक वेटेज प्रत्येक विषयाला 25 प्रश्न आहेत, 50 मार्क आहेत. 100 प्रश्न 200 मार्क आहे. सगळं घेतलं जाणार आहे. कुठले पुस्तक वाचायचे काय ती सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे, त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही. 100 पैकी 100 सोडवाय, कुठल्याही प्रकारे तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही, त्यामुळे आउट ऑफ 100 असतील तर 100 सुद्धा सोडवायचे. ते बॅच मध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली जाणार. 95, 52, 62, 95, 63 हा नंबर विसरायचा नाही. ज्यांना त्या ठिकाणी बॅच जॉईन करायची आणि एसटी महामंडळात जॉईन व्हायचं असेल तर हा नंबर तुमच्यासाठी आहे. एसटी महामंडळवाल्यांसाठी बघा, नंबर देतो इथे लिहून 95, 52, 62, 95, 63 या नंबरला व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. कशासाठी? तुम्हाला बॅच एसटी महामंडळाची जॉईन करायची असेल तर बॅच साठी, आणि तुम्हाला एसटी महामंडळाची बॅचची फीस फक्त किती आहे? 990 रुपये 22 मार्च पर्यंत आहे. आणि बॅच आपली 22 मार्चलाच नव्याने सुरू होणार आहे. ज्यांना बॅच 990 ची जॉईन असेल त्यांसाठी टेस्ट सिरीज घेऊन येत दुप्त 249 मध्ये, 249 रुपयामध्ये टेस्ट सिरीज असणार आहे. पूर्ण नव्याने टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. हा व्हिडिओ बघताय, आवडला तर लाईक करा. त्यासोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिली, जॉईन करा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, किंवा या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे, व्हॉट्सअपला संपर्क करा. ओके, चला थांबतो. संपूर्ण भरती प्रक्रिया याच प्रकारे राबवली जाणार आहे. एक लक्षात राहा, पुन्हा राहिले टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. तिथं जे काही महत्वाच्या जाहिराती येतील किंवा एसटी महामंडळ जे काही नवीन अपडेट येईल, तुमची जाहिरात कधीपर्यंत, महत्वाचा मुद्दा राहिला की जाहिरात एसटी महामंडळाची कधीपर्यंत देणार आहे, तर हा मार्च चालू आहे. ठीक आहे, एप्रिलच्या एंडिंगच्या अगोदर म्हणजे एप्रिलच्या 20 तारखेपर्यंत शक्यता आहे एसटी महामंडळाची जाहिरात. कारण नव्याने बसेस आलेल्या आहेत भरपूर, त्या ठिकाणी एसटी महामंडळ यांत्रिकरण चालू आहे न्यू, आणि जे काही कर्मचारी आहेत त्याचा तुटवडा भासतोय. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काही कर्मचारी घेतलेले आहेत. आता जी काही नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम केलेलं आहे त्यांना फक्त प्राधान्य दिलं जाणार आहे. पण लेखी परीक्षा तुम्हाला जर सारखे गुण असतील तरच त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ही भरती प्रक्रिया एक तर TCS किंवा IBPच्या मार्फत राबवली जाणार आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेसला जरी म्हणलं त्यांनी प्राधान्य, फक्त प्राधान्य कॉन्ट्रॅक्ट बेसच्या मुलाला देण्यात आले जर समान गुण असतील तर शक्यता आहे. त्यामुळे ही सरकारची टोटल भरती प्रक्रिया असणार आहे. गव्हर्नमेंटच्या जागा आहेत त्या, इथं कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टच्या आता जागा असणार नाही. ठीक आहे, त्यामुळे जे एसटी महामंडळाची तयारी करतायत त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. थांबतो.